रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज मी खरोखर खूप चांगला आणि सुंदर असा फ्लॅट दाखवतोय. तुम्ही बघू शकता फ्लॅट काढतानाच माझ्या समोर एक हे जे आहे किती हवा आहे फ्लॅटमध्ये, कारण की इतकं हवेशीर असणारा आणि लाईट चांगला, प्रकाश चांगला, या सगळ्याच गोष्टींचा जर सारासार विचार केला तर मला असं वाटते असा हा फ्लॅट असणार आहे. याची आपण जर कार्पेटचा विचार केला तर साधारणतः 750 कार्पेट असणारा हा 2 BHKचा 2.5 म्हणजे 3 कॉम्पॅक्ट 3 BHK असणारा हा फ्लॅट आहे. खरं फ्लॅटचं जे लोकेशन आहे ते पुराणिक सिटी नावाचं कॉम्प्लेक्स आहे गोडबंदर रोडवरती, कासवडली जंक्शनवरती. त्याच ठिकाणी ग्राउंड प्लस 15 माळ्याची बिल्डिंग आहे. त्याच ग्राउंड प्लस 15 माळ्याच्या बिल्डिंगच्याच एक मध्यावरती, थोडक्यात लोअर फ्लोअर नाही म्हणता येणार पण मधल्या फ्लोअरवरती असणारा हा खरं 3 BHK कॉम्पॅक्ट असणारा हा फ्लॅट असणार आहे. ज्या मंडळींना पारिवारिक थोडी जागा मोठी हवी असेल, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. आणि जर तुम्ही फ्लॅटचं खरं डायरेक्शन बघितलं तर बाहेर जाताना नॉर्थ वेस्ट आहे आणि आतमध्ये जाताना साऊथ ईस्ट असणारा फ्लॅट असणार आहे. जर तुम्ही घराच्या बाहेर आलात तर तुम्ही समोर बघू शकता 2 फ्लॅट समोर आहेत. अधिक ह्या साईडला बघितलं तर ह्या साईडला एक फ्लॅट आणि त्या साईडला टोटल जर बघितले तर तुम्हाला टोटल 4 फ्लॅट फ्लोअरवरती असतील. आणि जे या घराच्या बाहेर जर लॉबी बघितली तर ती खूप मोठी नक्की आहे, ज्याच्यामध्ये तुमचं जास्तीत जास्त लोक आले तरी तुम्हाला इथे बाहेरचे म्हणले ॲडजस्ट करायचे येतात. 2 खरं डिजिटलचं लिफ्ट तुम्हाला दिलं गेलेलं आहे. 15 मळ्याची बिल्डिंग आहे. आणि ज्यावेळेला आपण हे ओनर आहेत, ह्या ओनरनी हे घर जर बघितलं त्यावेळेला त्यांनी ह्या अशा पद्धतीचं सुंदर एक सेफ्टी डोअर खरं केलेलं आहे. लाईटीच्या ज्या गोष्टी आहेत, TV म्हणा, फ्रीज म्हणा, वॉशिंग मशीन म्हणा, ह्या गोष्टी जातील, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाकी तुम्हाला घरामध्ये आहे तशाच नक्की मिळतील. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही घर बघितलं तर तुम्ही ह्या साईडला जर बघितलं तर अशी खूप मोठी जागा आहे. इथं तुम्ही मोठं कपाट तयार करू शकता किंवा TV युनिट तयार करू शकता किंवा डायनिंग, तर त्यांनी आता हे डायनिंग म्हणून वापरतात. त्याच्या व्यतिरिक्त परत इकडे सोफा कम बेड लागलेला आहे. आणि याच्यानंतर परत तुम्ही इकडे आलात तर इथे बी परत तुम्हाला सोफा वगैरे असं TV युनिट वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ह्या घराच्या तुम्ही ह्या साईडला जर आलात तर हॉलमधनं जर तुम्ही बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू बाकी तुम्हाला मस्त मिळतो आहे. ह्याच्यात सध्या तरी काही ब्लॉकेज नाही, भविष्यात काय होईल हे मलाही आत्ता सांगता येणार नाही, पण सध्या तरी हा प्लॉट तुम्हाला रिकामा मोकळा असणार आहे. इथे जी क्रॉप IT पार्क खूप जवळ आहे ह्या घरापासून, तर जी क्रॉपला IT पार्कला असणारी जे मंडळी आहेत जास्तीत जास्त लोकं इकडे येतात. मेट्रो स्टेशन जे आहे तेही जवळ असणार आहे. मेंटेनन्सचा जर विचार केला तर 3,500 रुपये याचा मेंटेनन्स असेल. आपल्याला ह्या फ्लॅटसोबत एक स्टॅक कार पार्किंगही मिळणार आहे. आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्ही परत एक मोठं किचन नक्की अनुभवता येईल, कारण की मोठ्या पद्धतीचं हे किचन तुम्हाला 2 साईडला प्लॅटफॉर्म असणार आहे. आणि समोर ह्या मंडळी जी आहेत ह्यांनी इथे वॉशिंग मशीन म्हणा किंवा मग इथे परत मंदिर आणि कपाट त्या पद्धतीनं त्यांनी इकडे लावलेले. राहतं घर खरं तर हे आहे. किंमतही यांनी वाजवी ठेवलेली आहे आणि चांगली ठेवलेली आहे, कारण कॉम्पॅक्ट 3 BHK फ्लॅट आहे. पण एरिया जर बघितला किंवा जर तुम्ही जागा जर बघितली तर 750मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं खरं बसवलेलं आहे. नंतर तुम्हाला इथे एक बेडरूम आहे. आता ह्या बेडरूमची साईज जरी तुम्ही बघितली तर बघा, एक मोठं कपाट आहे. कपाटाच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक बेड लागू शकतो किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही ऑफिसचाच कार्यक्रम लावायचा आहे तर मला असं वाटते ऑफिससाठी पण ऑफिस पण तुम्ही इथे सेट करू शकता. आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इथे एक खिडकी ऑलरेडी दिली गेलेली आहे. इथे जर तुम्ही बघितलं पुराणिक सिटीमध्ये तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या इथून सुखसुविधा मात्र इथं दिले गेलेले आहेत. साधारणतः 10 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग असणार आहे. बिल्डिंगला OC, CC, सोसायटी त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी सगळ्या झालेल्या आहेत. पुराणिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलं खरं हे प्रोडक्ट पुराणिक सिटी म्हणून आहे. नंतर तुम्ही ज्यावेळेला ह्या साईडला येतात तुम्हाला परत इथे एक मोठं बेडरूम आहे, जिथे तुम्ही बघू शकता इथे एक चांगल्या पद्धतीचं कपाट ठेवले. परत इथे एक मोठा चांगल्या पद्धतीचा एक खरं बेड पण लागलेला आहे, ज्याची साईज जर तुम्ही बघितली तुम्हाला जाणवेल याची साईज पण खूप मोठी आहे. आणि याच्या जर या अपोजिटला तुम्ही परत इथे जर बघितलं तर इथं पण एक कपाट ठेवलं. म्हणजे थोडक्यात मला हे सांगायचं आहे की एवढा हे कपाट, 2 कपाट आणि परत प्लस बेड एवढं सगळं ठेवूनही तुम्हाला जागा बाकी मोकळी अजून वापरायला नक्की मिळते. आणि जर तुम्ही इकडनं परत बघितलं तर क्रॉस व्हेंटिलेशनसाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खिडकी तुम्हाला इथे दिली गेलेली असणार आहे. अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा 3 BHKचा फ्लॅट आहे, जो कॉम्पॅक्ट 3 BHKचा फ्लॅट असणार आहे. जे मंडळी घोडबंदर रोडला घर बघतायत, एक चांगल्या किमतीत घर बघणार आहेत, मोठं घर बघायचं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला नक्की असू शकतो. नंतर जर आपण इकडे ह्या साईडला आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट्स मिळतं, जे अशा मोठ्या पद्धतीचं बाकी इथे नक्की आहे. राहिला प्रश्न पुराणिक सिटीमध्ये पाण्याचा, तर पाण्याची शहनिशा तुम्ही करून घ्या.
थोडं त्याच्यामुळे असं नको व्हायला की ज्यावेळेला तुम्ही घ्यायचं असेल पाणी, पिण्याचं पाण्याबाबतीत तर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि बाकी दुसरं पाणी पण त्यांनी आहे, पण थोडासा पाण्याचा टाईम टू टाईम इथं असणार आहे. असं नाही की 24/7 पाणी असणार आहे, थोडं पाण्याचं असू शकतं. पण तरी पण मीही अगदी एकदम हे नाही सांगू शकत, पण मला असं वाटतं तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे. नंतर तुम्ही इथे आला तर तुम्हाला इथे एक परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की मिळू शकतं. नंतर तुम्ही ह्या बेडरूमची जरी साईज बघितली तर तुम्हाला जाणवेल की बाबा ह्याची साईज पण खूप मोठी आहे, कारण इथे एक कपाट लागलेलं आहे, इथं एवढा मोठा प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचा एक बेड लागलेला आहे. त्याच्यानंतर इथे एक साईड टेबल लागला आहे, इथे पण तुम्हाला 2-2.5 फूट जागा परत उपलब्ध मिळते. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे हिरवळीचा एक व्ह्यू आहे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा, जो तुम्हाला सद्यस्थित नक्की असणार आहे. इकडे जर तुम्ही बघितलं त्यांनी टी व्ही लावलेला आहे. टी व्हीच्या परत ह्या बाजूला जर आपण तो भलं मोठं कपाट त्यांनी परत इकडे पद्धतशीरपणे चांगल्या पद्धतीचं सेट केलेलं आहे. 750 कार्पेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा हा सेट केलेला 3 BHK कॉम्पॅक्ट 3 BHK फ्लॅट खरं चांगला आहे. जर कोणी मंडळी आहेत की बाबा हा आम्हाला 3 BHKची गरज आहे, थोडं बजेटचा जेमतेम विषय सगळा चाललेला आहे, मला असं वाटते त्यांच्यासाठी हा एक फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे. राहिला प्रश्न मालकांचा याच्यावरती लोन आहे, तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं म्हणून तुम्हाला इथे लोन बाकी नक्की मिळेल. 80% बँकेकडनं लोन मिळेल, 20% डाऊन पेमेंट द्या, किंवा काही काही बँका 90% पण लोन देतात, 10% पण डाऊन पेमेंट केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ह्या फ्लॅटवरती ह्या मालकांचं लोन खरं चाललेलं पण आहे. अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे. आता हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आपल्याला ह्या फ्लॅटची कॉस्ट चर्चा केल्यानंतर सांगितलेले की 99 लाख रुपीज ह्या फ्लॅटची कॉस्ट असणार आहे. जे मंडळी असं मोठं घर बघत आहेत, ज्यांना बजेट ॲडजस्टमेंट आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक आपण चांगला फ्लॅट घेऊन आलो, ज्याची किंमत 99 लाख रुपीज असणार आहे. पण 99 लाखमध्ये तुमची जर खूप मोठी अपेक्षा असेल की बाबा खूप पैसे कमी करावे, तर खूप पैसे कमी होणार नाही. तर मान सन्मानाचा प्रश्न राहील, लाखभर रुपयाचा आपण प्रयत्न करू शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त, कारण त्यांनी ठेवताना फेअर व्हॅल्यूवरतीच गोष्ट केलेली आहे. अशा पद्धतीचा हा 3 BHK जर आपल्याला बघायचा असेल किंवा काही करायचं असेल तर मला सांगा, हा फ्लॅट तुम्हाला आम्ही नक्की दाखवू शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं तुमच्यासमोर आम्ही रोज घेऊन येतो, जेणेकरून तुमच्या स्वप्नातलं काही घर तुम्हाला पटेल आणि तुम्ही आम्हाला फोन कराल तर आम्ही ते दाखवू. असा काहीच फोर्स नाही की तुम्ही आलंच पाहिजे ना आमच्याकडनं गेलंच पाहिजे. आम्ही म्हणतो हे बघा, तुम्हाला आवडलं, हवा फील करा, आवाज फील करा, सगळं करा, आणि त्याच्यानंतर ते आवडले मग त्याला पैसे द्यायचे. त्याच्या अगोदर आपण कोणाला पैसे मागत नाही. कागदावर पैसे नको आहेत, डोळ्याने बघून घेऊन पैसे द्या. कारण मला असं वाटते प्रत्येक गोष्ट ही आपण बघून करून जर केली तर ती तुम्हाला नीटनेटकी समजू शकते. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.